मागील सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला असं मी लक्षवेधी मानून सभागृहाचं लक्ष वेधलं. सभागृहात त्यासंबंधीचे सगळे पुरावे सभागृहात दाखवले. सन्माननीय महापौरांनी यावर रोलिंग दिलं, चौकशी करून कारवाई करा. माननीय आयुक्तांनी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीला 15 दिवसाची मुदत दिली होती. 15 दिवसामध्ये काय चौकशी केली याची माहिती घेतली. महापालिका प्रशासन गंभीर नाही या बाबतीत असं मला दिसून येत आहे. जी महानगरपालिकेचं नगर अभियंता इतकं वजनदार आहे का की आयुक्ताला देखील ते हातबल करतात. काय यात कोणाचा दबाव आहे का? आयुक्तांनी सांगावं, आयुक्त साहेब आपण हे प्रकरण गांभीर्याने घ्या. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले. आम्ही कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात माघार घेणार नाही. आयुक्तांना याची चौकशी करावीच लागणार आहे. दोषीवर कारवाई ही करावीच लागणार आहे. आम्ही हटणार नाही मागे. चौकशी होऊ दे ना. चौकशी होऊन त्याचा ठपका निश्चित होईल. किती लाखाचा घोटाळा झाला आहे, अपहार झाला आहे ह्याची चौकशी होईल, ते निष्पन्न होईल. आपण यांनी अजून चौकशीला सुरुवातच केली नाही. तसं तर नैतिकता असं सांगते की ज्या माझी जर चौकशी होत असेल तर मी त्या पदावर चौकशी होईपर्यंत किमान बसून ये. पण ज्यांना नैतिकता सोडून राहायचं सवय लागली आहे त्यामुळे त्या लोकांनी हे प्रकार दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी काल बराचसा कांगावा केला हजर होण्यासाठीचा. पण आयुक्त साहेबांना आम्ही सगळ्या नगरसेवकांनी निवेदन दिलं आणि साहेबांनी त्याची दखल घेतली. ठीक आहे, ते आता स्वतःहून रजा वाढून घेतल्यात. पण माझी अपेक्षा आहे त्या सन्माननीय नगर अभियंता, आपण या चौकशीत जर निर्दोष असाल तर मी निश्चितपणे तुमची जाहीर माफी मागायला तयार आहे. आणि आपण देखील तितकाच स्वाभिमान बाळगा. तुम्ही जोपर्यंत निर्दोष होत नाहीत तोपर्यंत त्या पदावर बसू नका. ही अपेक्षा आहे, नैतिकता अपेक्षा आहे. नसेल तर मग काय डोक्याला गोंधळ तर मग सगळं माफच आहे. मी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयभाऊ गोरे साहेब भाऊ यांच्या देखील कामा हा विषय काढला. भाऊने देखील सांगितले की जो अधिकारी भ्रष्टाचार आहे त्याला आपण कोणीही पाठीशी घालणार नाही. हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे, कोणालाही भ्रष्टाचार पाठीशी घालणार नाही. सन्माननीय भाऊने देखील मान्य आयुक्तांना सांगितलं आहे. या शहराचे सगळे आमदार देखील या संदर्भात आयुक्तांना बोलत आहेत, सांगत आहेत. पण आयुक्त साहेब अजून का मुग लोन गप्प आहेत? सन्माननीय पालकमंत्री आज उद्यामध्ये सोलापूरला येण्याची शक्यता आहे. मी भाऊंच्या संध्याकाळी भेटून चर्चा करणार आहे. भाऊच्या कानावर 100% गोष्ट करणार. आज चौकशी समितीचा मुदत संपली आहे, 15 दिवसाची मुदत. आज अजून 10% पण चौकशी सुरू झाली का नाही ती काही नाही, किंवा संपली का ही समजी नाही. मी आता चौकशी समितीचे जे अधिकारी आहेत सन्माननीय पवार मॅडम त्यांची भेट घेतली. त्यामध्ये की त्यांना दिलेले सोबतचे जे अधिकारी आहेत कोणी वेळ देत नसेल किंवा त्यांच्यावर कामाचा लोड असेल तर त्यांनी मान्य आयुक्तांना सांगून या चौकशीपुरता जो त्यांना लागणारा वेळ आहे त्याचा एक वेळ वाढवून घ्यावा. किंवा यासंबंधी तुम्हाला जे काय म्हणायचं तुम्ही आता रेकॉर्ड आणा. आता मी सगळ्यांसाठी तुम्ही रेकॉर्ड आणा, कागदावर आणा.